पवार आणि अजित पवारांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पुण्यातील एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथे आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येतील। गेल्या 15 दिवसातील काकापुतण्यांमधली ही तिसरी भेट आहे। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज पुन्हा त्याला बीड न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे कासलेला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अश्विनी बेद्रे हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 जणांच्या शिक्षेवर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत। गेले 48 तास वादळी वारा आणि पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरनं 44.6 अंश तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे। चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलाय। चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतोय। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून अधिक अंशांवर मजल मारली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली केली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे। रविवारपासून 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आता देखील पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येत आहेत। रविवारी साताऱ्याचं कमाल तापमान 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। उन्हाच्या कडाक्यानं शेतीच्या कामावर परिणाम झालाय। मावळ परिसरात रणरणत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही। जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावं लागतं। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीनं कडाडून विरोध केला आहे। हा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली। आजवर हिंदीमुळे महाराष्ट्राची जितकी भाषिक आणि सांस्कृतिक हानी झाली तितकीच क्वचितच कोणत्या राज्याची झाली असेल असं मत व्यक्त करण्यात आलं। राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरली नाही आणि यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम उडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत, मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही अशी खंत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा, यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीनं राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत असं फडणवीस म्हटलं। जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय, त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार आहेत असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। जर आमच्या मागण्या 3 महिन्यात पूर्ण झाल्या नाहीत तर अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप पुकारला जाईल असा इशारा एलपीजी वितरण संघटनेनं दिलाय। एलपीजी वितरकांना सध्या दिलं जाणारं कमिशन खूपच कमी आहे। तेल कंपन्या कोणत्याही मागणीशिवाय वितरकांना जबरदस्तीनं सिलेंडर पाठवत असून ते कायदेशीर तरतुदींच्या विरुद्ध आहे असं संघटनेनं म्हटलं। अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। चीनवर अमेरिकेचे प्रचंड शुल्क आणि चीनच्या कारवाईमुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप बनवणाऱ्या जागतिक कंपन्या भारतात हलवण्याचा विचार सुरू आहे। गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे।
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे। मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल। तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस आणि सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत। ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे आणि यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही। पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने ह्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। सिंधुदुर्गाच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येतोय आणि या पुतळ्याचं जवळपास संपूर्ण काम पूर्ण झालंय। लासलगावच्या निफाड नैताळे गावातील ऐतिहासिक बारव पोस्टाच्या पाकिटावर झळकलंय। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारवची दखल घेतली होती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेमध्ये चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं गेलं। चिमुकल्यांच्या या जुगरबाज खेळानं बैलगाडा घाटातल्या थरारानं चिमुकल्यांना कौतुकाची थाप देण्यात आली। नाशिकच्या दर्गा अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलाय, मात्र पालिकेनं संपूर्ण दर्गा अतिक्रमित असल्यानं जमीनदोस्त केलाय। मात्र या प्रकरणी पालिकेला कोणतीही नोटीस आलेली नाही। अहिल्यानगर तालुक्यातील आगडगावमधील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानमध्ये 2 दिवसांची यात्रा उत्साहात सुरू झाली आहे। महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झालाय। पहाटे अभिषेक, महाआरती, सकाळी भव्य मिरवणूक आणि आमदार शिवाजीराव कर्डिले आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यात पायऱ्यांच्या 4 गोंडकालीन ऐतिहासिक विहिरी असून 4ही पायऱ्यांच्या विहिरींची अवस्था चिंताजनक आहे। या विहिरीच्या संवर्धनाची गरज आहे। पुरातन वस्तुप्रेमी कवडू लोहकर यांनी प्रशासनाकडे यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू केलाय। महानगरपालिकांनी बंदी घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींमुळे अनेक गणेश मूर्तिकार संकटात सापडले आहेत। गणेश मूर्तीचं माहेरघर असलेल्या पेणमधील शेकडो मूर्तिकारांनी लाखो रुपये खर्च करून 90% मूर्ती देखील पूर्ण तयार केल्या आहेत। मात्र महानगरपालिकांच्या निर्णयापुढे हे मूर्तिकार आता हतबल झालेले पाहायला मिळतात। शासनानं योग्य निर्णय न घेतल्यास आमच्यावर आत्महत्या करण्यापलीकडे कोणताच पर्याय नाही आणि याला सर्वस्व जबाबदार ही महानगरपालिका असेल असा इशारा देखील मूर्तिकारांनी दिला। चिपळूण तालुक्यातील पाचाड गावातील नागरिक गेल्या 30 वर्षांपासून एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत। 1995 साली गावासाठी पाझर तलावाचं काम सुरू करण्यात आलं होतं, मात्र हे काम आजतागायत अपूर्णच राहिलं असून त्यामुळे गावकऱ्यांना भीषण पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागतंय। गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून सध्या शेजारच्या कळवंडे धरणातून पंपानं पाणी ओढून विहिरीत टाकलं जातंय। हे पाणी अत्यंत दूषित असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय। पेरणे फाटा इथे भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या फतेपूर येथील 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। पंढरपूरमधील मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या सावरकर चौकातील राज ज्वेलर्समध्ये संध्याकाळच्या सुमारास 15 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र दुकानातून एकानं लंपास केलं। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक डिवायडरला धडकून वीज रोहित्राला धडकला। तेवढ्यातच मागून येणाऱ्या ट्रकनं सुद्धा अपघातग्रस्त ट्रकला मागून धडक दिली। यात 1 जण गंभीर जखमी झालाय। जळगावच्या अमळनेर तालुक्यात पुन्हा 4 ठिकाणी आग लागून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यापैकी तरवाडे आणि ढेकू खुर्द येथे विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर तरवाडे येथे मका आणि ठिबक साहित्य जळून 70 लाखांचं नुकसान झालंय। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केलाय। मोटारसायकल चोरताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चारचाकी वाहनानं उडवलं. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीतून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होते. मासळीला मागणी देखील साधारण असल्यानं मासळीचे गेल्या आठवड्यातील दर टिकून होते. खोल समुद्रातील मासळी 10 ते 12 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 500 किलो इतकी आवक झाली. पाण्याच्या दुर्भिक्षासह उन्हाचा चटका चांगलाच वाढल्यानं त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झालाय. उत्पादन अभावी राज्यासह परराज्यातून या फळभाज्यांची आवक रोडावली आहे. आवकच्या तुलनेमध्ये मागणी जास्त असल्यामुळे काकडी, फ्लावर, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे. मार्केट यार्डात फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांची आवकही घटली. परिणामी पालेभाज्या महागलेल्या आहेत. मेथीच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक जुडी मागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल कोथिंबीर, कांदापात, मुळा आणि पालकच्या भावात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. भाज्यांचे आणि विशेषतः पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. अनेक भागात मेथीची जुडी 25 रुपये, पालक आणि कोथिंबीरची जुडी 20 रुपयांपर्यंत गेली आहे. तर लिंबू, काकडी, कैरी आणि अन्य फळभाज्या देखील तेजीत असल्याचं समोर आलंय. जम्मू काश्मीरमध्ये सतत पाऊस आणि हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आज काश्मीरच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये हवामानात बदल झाला असून उंच टेकड्यांवर बर्फवृष्टी झाली आहे. गुलमर्ग आणि सोनमर्गमधील अनेक भाग बर्फाच्या पांढऱ्या चादरीनं झाकले गेले. हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. AI अतिशय वेगानं मनुष्याच्या मेंदूप्रमाणे विचार करण्यात आणि काम करण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करतंय. याच पार्श्वभूमीवर गुगलच्या AI रिसर्च संघटन डीप माइंडचा असा अंदाज आहे की 2030 पर्यंत AI तंत्रज्ञान विकसित होईल, जी मनुष्याशी केवळ बरोबरीच करणार नाही तर मनुष्याला कदाचित मागेही टाकून जाईल. याला जनरल इंटेलिजन्स असं ओळखलं जातं. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींना वेग आलाय. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची पहिली 3 दिवसांची चर्चा 23 एप्रिलला वॉशिंग्टनमध्ये सुरू होणार आहे. अमेरिकेनं भारताला टॅरिफ शुल्कातून 90 दिवसांची सूट दिली आहे आणि या काळात दोन्ही देश काही करार करतील.